वेलकम टू मायरूश व्लॉग. तर आज शनिवार आहे आणि आम्ही आज निघालो आहे डीमार्टला शॉपिंग करण्यासाठी. आणि महिमा काय काय खरेदी करणारच आहे आज पहिले डीमार्टला महिन्याभराचं आपलं जे काही सामान आहे ते भरायचं आहे. नंतर आठवड्याभराची भाजी भरूया. अजून काय करायचं आहे का आज? अजून बघू काहीतरी, मला दिसेल मध्ये ते काहीतरी करू. ठीक आहे, मला कळलं आहे महिमा काय करणार आहे, पण ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि आता आपली भांडेवाली भांड्याचं साबण घ्यायला चाललेली आहे. बघू शकता तर भांडेवाली म्हणलं तर कसं बघते. अरे असं नाही बघायचं. विमचा घेऊन टाक, विमचा तो चांगला आहे आपला रेग्युलर. अशा प्रकारे विमचा साबण घेतलेला आहे आपल्या भांडेवालीने. फेमस आहे की नाही भांडेवाली? अजून पुढे काय घ्यायचं आहे का? आणि हा फेसवॉश, आपल्याकडे फेसवॉश आहे तरी या पोरीने मनाला हे करून काहीतरी कुठला तर डर्मॅकोचा फेसवॉश घेतलेला आहे बघा. आणि पळत सुटली आहे बघा. घरात 2-2, 3-3 फेसवॉश पडलेले आहे तरी या पोरीला फेसवॉश पाहिजे. काय करणार या पोरीचं? आता कुठं चालली आहे का? आता मला माहिती आहे देवघर सेक्शनमध्ये जाईल. देवघराच्या सेक्शनमधून काहीतरी उचलणार आहे पोरी ॲज युजल. अगरबत्तीची दिवाणी. अगरबत्ती किती प्रकारच्या अगरबत्त्या जमा करते काय माहिती. रोज काहीतरी नवीन अगरबत्ती पाहिजे असते हिला देवघरात लावायला. चांगलं आहे. 2-2, 3-3 प्रकारच्या अगरबत्त्या जमा करून ठेवणार. परत म्हणणार बघ किती भारी स्मेल येतोय म्हणून. घेऊ शकतो. पास्ता पण चांगला आहे. मला टोमॅटो फ्लेवरचा पास्ता आवडतो. नको मला नाही खायचं. मला आवडतो म्हणून नाही घ्यायचा असं काय आहे का? मी घेणार आहे. 1 पॅकेट तरी घेणार आहे. मी आवडतो म्हणून बोललो तर लगेच म्हणते नाही घ्यायचं. स्वतःच्या आवडीच्या वस्तू घ्यायला आलीस की काहीतरी. आपल्या लिस्टमध्येच नाही ते. आणि लिस्टमध्ये तर फेसवॉश पण नव्हता का? पण फेसवॉश उचलला ना तू, मग मी पण पास्ता उचलूच शकतो. बरोबर आहे का? आता पुढं काय घ्यायला जायचं आहे आपल्याला? लिस्ट बघ ना आपली. लिस्ट बघ ना. काय तुला आठवत नाही का काय काय घ्यायचं होतं? लुक देते. हां बघतो. काय केलं माहिती आहे का? इथून मामरा बदाम उचलले बरं का. हे मामरा बदाम उचलले आणि मला म्हणते बघा हे कसे खराब बदाम आहेत. मग तिला म्हणलं अगं मामरा बदाम आहेत, खूप महाग आहे. मला माहिती नव्हतं ना. माहिती नव्हतं म्हणून म्हणत असतो लक्ष देत जा आजूबाजूला काय चाललंय. आजूबाजूचं कशाला बघू, मी माझं बघेन ना. हां मामरा बदाम घेते. रेग्युलर बदामचे तिला वाटते की प्राईज वगैरे असेल. तिला असं वाटतं की मधून का दबले एका साईडने. मामरा बदाम तसेच असतात बाई. सिंपल म्हणजे हेच असतं सिंपल. म्हणून नवरा पाहिजे काय ठिकाणी. बायका गोंधळून जातात. तो थोडंफारच आणि सामान झालं एवढं. ही पोरगी नेहमीच ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तर घेतेच. सोबत स्वतःला जे आवडेल ते उचलत राहते. अशी बायको असल्याच्यानंतर काय करणार माणूस बघा. जेवढी गुणी ही दिसते तेवढी गुणी ही पोरगी नाही. डाकू आहे 1 नंबरची. बघा कशी बघते. लुक बघा. आरुष डाकू बोलू नकोस मला. डाकूच आहे एक प्रकारचा. डाकूच पाळला आहे मी. असे लुक देते काय सांगणार. डीमार्टचे पैसे देणार नाही बघ. कशाचे पैसे देणार नाही? आत्ताच्या सामान. काय पाहिजे तुला? पॉपकॉर्न. अरे किती पॉपकॉर्न खाणार आहे? सॅटर्डे नाईट असली की बघा हिला पॉपकॉर्न पाहिजे. दे ना. मी जाऊ लाईनीत उभी राहू? आता इथं पॉपकॉर्नला बघा एवढी रांग आहे. एवढ्या रांगेत जाणार पोरगी पण पॉपकॉर्न घेणार. माझ्यासाठी मसाला पॉपकॉर्न घे मग. चल हा आता का तुला बघ कुठलं तरी एक पॉपकॉर्न घे माझ्यासाठी पण. आता एवढं सगळं सामान गाडीवर घेऊन जायचं आहे मला. मी एखादी गोष्ट महिमाला करायला सांगितली असते की महिमा माझ्यासाठी रांगेत उभा राहा. महिमाने एकदा पण रांगेत उभा राहिली नसती. पण स्वतःला पॉपकॉर्न खायचेत म्हणून एवढ्या मोठ्या रांगेत उभी आहे. दाखवते उभी आहे बघा. अशी ती कधीच एका स्वतःसाठी. माझ्यासाठी तर शक्यच नाही रांगेत उभा टाकली पोरगी. स्वतःसाठी बघा एवढा बायकांच्या मध्ये रांगेत उभा टाकली. काय तर फक्त पॉपकॉर्न खायचेत म्हणून एवढी लाईन ही पोरगी सहनच नाही करू शकत. हावरेपणा किती असावा बघा या पोरीचा. बघितलं तिनं मी तिचा शूट करतोय. हसती आणि परत लाईनमध्ये लागली. किती हावरी पोरगी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे महिमा. झालेली आहे. डीमार्टमधून जाऊन आलो आहे. आता मला भूक लागली. महिमा माझ्यासाठी काय बनवणार आहे? आज मी तुझ्यासाठी भरलं वांग बनवू. चालेल. आणि मसाले भात. ठीक आहे. चालेल. आणि चपाती.
चालेल. भरलं वांग, मसाला आणि चपाती तिन्ही पण बनवणार? हां ठीक आहे. वेळ नाही लागणार का तुला? लागू दे, शनिवारच आहे. ठीक. तर आता महिमा आपल्यासाठी भरलं वांग वगैरे काय जे काही आहे ते बनवणार आहे. बघूया ती कसं बनवते. मी ऑलरेडी वांगे मस्तपैकी पाण्यामध्ये धुवून घेतले होते. 4च घेतले, पण जास्त खात नाही मग छोटे छोटे 4 घेतलेत. ते धुवून मस्तपैकी असे कट करून ठेवलेत. आता आपण मसाला बनवूया. त्याच्यामध्ये भरण्यासाठी मी कांदा घेतला आहे. मी काय एवढी परफेक्ट नाही आहे, पण मी जसं तुम्हाला आवडेल. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काही शेफ वगैरे बनायचं नाही आहे. जस्ट जे आपण बनवतोय ते फक्त आपल्या त्याच्यामध्ये audience पर्यंत मसाला आपल्याला टाकते. पोहोचवायचं. थोडंसंच मीठ टाकते, हळद टाकते. हे घरातले मसाले आहेत. हा आईन दिलेला काळा मसाला आहे, तो पण टाकला आहे त्यात. शेंगदाण्याचं कूट थोडंसं, थोडीशी कोथिंबीर. हे सगळं आता मी मिक्स करून घेते. अच्छा, असं बनवते काय तू? वांग्यात असं भरणार सगळं मटेरियल? हां असं भरेन, नंतर मग ते हे करेन. ठीक आहे. असं वांग्याचं जे भरलं वांगे तू बनवतेस, नेहमी भारी बनवतेस, मला आवडतं ते. कुठून आज आयडिया आली अचानक वांग बनवायची? म्हटलं बनवू तुझ्यासाठी. हे असं वांग घ्यायचं, त्याच्यामध्ये हे थोडंसं असं प्रेस करून भरायचं व्यवस्थित. टाकलंय, तेल टाकून झालंय. जरा गरम होते तिला. किती वेळ लागेल भाजी बनायला ओव्हरऑल? काय माहिती, लागेल थोडा वेळ. तर एक अंदाज 10 मिनटं खूप झाले. 10-15 मिनटं. नाही, मला माहिती आहे तू फास्ट जेवण बनवते नेहमीच. असं काही नाही आहे. मी किचनमध्ये नसतो, हे जेव्हा जेवण बनवते सकाळी आपले दुसरे टाकलंय. काम चालू असतं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकते, वाटते त्याची. एवढं काय घाबरायचं, 1-2 थेंब उडतील अंगावर, जास्त काय नको. होणार? अरे बाबा, हे टाकून झालंय, जरासं तडतडू दे तिला अजून. मग त्याच्यामध्ये जो आपण मागाशी जो वाटण केलेला मसाला होता ना, हा तो टाकून देऊ त्याच्यामध्ये. ठीक आहे. रंग तर एकदम भारी आला, भारी दिसते भाजी. अजून बनायच्या आधीच मसाला जे बनवला ते भारी बनवलास. आता टेस्टला कशी बनेल ते नाही मला माहिती, पण रेग्युलर तर चांगलीच बनवतेस ना. हा आता मसाला टाकलाय आपण तो ह्याच्यामधला. आता थोडा मी घरी बनवलेला माझ्या खोबरा वाटणाचा मसाला पण टाकेल. याच्यात भरून ठेवलाय काय? मग अशी पूर्ण वाटण असं वगैरे बनवून ठेवलेलं दिसतंय. सिस्टमॅटिक काम करून ठेवलंय, वेळ लागायलाच नको. किती चमचे? 3? थोडंच आहे टाकलं. त्याच्यामध्ये मसाले टाकते, थोडे मागाशी कमी टाकले होते. कुठले सगळेच मसाले घे. हां सगळेच आपल्या घरातले. मला एकदम जास्त भूक लागली. सकाळी 1 वाजता जेवण केलं असेल ना, पण 1-1:30 वाजता, तेव्हापासून काही खाल्लेलंच नाही. आज रात्री कुठला मूवी बघायचा, काय लावणार आहेस? तू काहीतरी बोलत होती ना, कुठली तरी सिरीज बघायची म्हणून. आज मला बघायची आहे सिरीज. पण नाव काय ते सिरीजचं? मला ओंकारने सांगितली होती कुठची तरी सिरीज बघायला.
आता मी त्यालाच फोन करून त्याला मेसेज करून सांगणार आहे की मला थोडी सिरीज पाठव, कुठची ती मला बघायची आहे, ती कोणती ती. एक मिनिट थांब बसायला. थोडंसं पाणी टाकते. आता ह्याच्यामध्ये हे वांगे ठेवून देते. गॅस खूप कमी केलाय. आता आपण ह्याच्यावर ठेवूया थोड्या वेळासाठी झाकण. हे आपोआप आपलं घेऊन द्या. झालं, डन. आता भाजी बनवून झालेली आहे. बघूया कशी झाली. एकदम भारी असे वांगे शिजलेले दिसत आहेत, मऊ मऊ. आणि आता ते बघूया आपण. प्लेट वगैरे सजवून ठेव. मग प्लेट वगैरे केस हवी होते नाही बघ, एकदम मस्त शिजलेत. ठीक आहे. आता प्लेट बनवून दाखवशील कशी झाली काय, चालेल ना? मग जेवण वगैरे करूया आणि काय वेब सिरीज बघूया. ठीक आहे, चल. काहीसं जेवण महिमाने आज बनवलेलं आहे. पूर्ण भरलं वांग, इकडे राईस, लोणचं, कांदा, चपाती, एकदम छान ताटतीनं सजवलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नॉट अ टिपिकल हजबंड, नॉट अ टिपिकल वाईफ, माहिरुष. होल लाईफ. बाय.